नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये दूध घालून अतिशय मस्त अशी रेसिपी बनवत आहोत. एकदा जर तुम्ही हा पदार्थ घरी बनवले ना तर परत बाहेरून विकत आणणारच नाही. घरच्या घरीच पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो. चला तर याचं आपल्याला काय बनायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका. अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला ना 1 वाटी रवा घ्यायचा आहे. जाड किंवा बारीक रवा तुम्ही घेऊ शकता. शक्यतो मध्यम ते बारीकच रवा घ्या. आता अर्धी वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. याच्यामध्ये 2 वेलची सोलून टाकायच्या. आता झाकण लावून साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची. पहा अशा पद्धतीची पावडर बनवून घेतली. आता घेतलेल्या रव्यामध्ये आपल्याला ही साखर घालायची आहे. सर्व साखर नाही, फक्त अर्धी म्हणजे पाव वाटी पिठी साखर याच्यामध्ये घालायची. पाव वाटी याच्यामध्ये दही घालायचं. दही जास्त आंबट नसावं, फ्रेश दही वापरायचं. आता 1 वाटी आपण इथे दूध घेतलेलं आहे. हे सर्वजणच अगोदर मिक्स करून घेऊयात. आणि ना आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसा रवा भिजला जाईल तसं याच्यामध्ये दूध घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्या पुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्या आलेल्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत दूध घालूया आणि याचं मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घेऊया. पहा इथे आपलं मिश्रण अशा स्वरूपाचं तयार झालेलं आहे. आता थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं आहे ते आपण ना बाजूला ठेवून देऊया. याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. पहा या स्वरूपाचं मिश्रण तयार झालं. आता ना आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं हे मिश्रण साईडला ठेवून देऊया, जेणेकरून याच्यामधला रवा व्यवस्थित असा भिजला जाईल. तोपर्यंत इथे आपण काही ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत. बारीक बारीक असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. जसे की पिस्ता असेल किंवा कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. पहा सर्व ड्रायफ्रूट्स इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. इकडे पहा रवासुद्धा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. याला आपण मिक्स करून पाहूया. पहा भिजल्यानंतर रवा अगदी व्यवस्थित असं फुललेला आहे. आता उरलेलं ते 1 चमचा आपण दूध ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पहा आपलं मिश्रणाची कन्सिस्टन्सी आता या स्वरूपाची झालेली आहे. रव्याने दूध अब्सॉर्ब केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण दूध घातलं की हे अशा स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तूप घालू शकता किंवा मग नॉर्मल टेम्परेचरचं बटरसुद्धा वापरू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची, ती म्हणजे पहा 1 कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बटर पेपर व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि बटर पेपरला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण बनवतोय रव्याचा केक. अजिबात जरासुद्धा मैदा आणि गव्हाचं पीठ न वापरता आपण झटपट होणारा हा इन्स्टंट रवा केक बनवतोय. आता काय करायचं, या रव्यामध्ये आपल्याला ना इनो घालायचा आहे. पूर्ण पॅकेट नाही घालायचं, थोडंसं इनो शिल्लक ठेवायचं. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त इनो याच्यामध्ये मी घातलं आहे आणि याच्यावरून थोडंसं 1 चमचा दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इनो घातलं की पुढची प्रोसेस आहे ना फटाफट करून घ्यायची. लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि हे तयार केलेलं मिश्रण आपण बटर पेपर लावलेल्या डब्यामध्ये टाकायचं आहे. संपूर्ण मिश्रण काढायचं. आता याच्यावरती आपल्याला ना थोडंसं ड्रायफ्रूट जे कट करून घेतले होते ते वरून घालायचे. आणि इथे पहा गॅसवरती मी अगोदरच कढई प्रीहीट करायला ठेवली होती. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आणि त्या स्टँडवरती हा रव्याचा म्हणजे केकचा डबा ठेवून द्यायचा आहे. झाकण लावायचं आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला याला 40 ते 50 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती आपल्याला 40 ते 50 मिनिटे लागतात केक पूर्णपणे शिजण्याकरता. आता यावरती झाकण काढलं पहा आणि याच्यामध्ये थोडंसं टूथपिक किंवा सुरीने चेक करून पाहायचं. टूथपिकला किंवा सुरीला अजिबात काहीच नाही लागलं म्हणजे हा केक अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. आता याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या. एका प्लेटमध्ये आपण हा केक पलटी करून घेऊया. पहा केक अगदी मस्त असा आपला शिजलेला आहे. परफेक्ट छान जाळीदार असा झालेला आहे. पेपर लावल्यामुळे आपला केक डब्याला खाली चिकटत नाही, पटकन डब्यामधून निघतो. पाहू शकता किती मस्त जाळीदार आपला हा केक झालेला आहे. मस्त स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत सुद्धा झालेला आहे. आता आपण ना याला चिरून घेऊया, कट करून घेऊया. तर अशा आकारामध्ये आपण याला कट करून घेऊ.
मी सांगितलेले साहित्य, प्रमाण आणि पद्धत वापरली ना तर केक आपला अगदी परफेक्ट जाळीदार होतो आणि मऊसुद्धा होतो. असं खाताना निबर लागत नाही, कडक बनत नाही, छान मऊ लुसलुशीत होतो आणि चवीलासुद्धा खूपच भारी लागतो. पहा, यामधला एक पीस काढून दाखवते. बघू शकता अगदी मस्त जाळीदार आणि मऊ असा आपला हा केक तयार झालेला आहे. बऱ्याच वेळा लहान मुलं बाहेरचा केक मागतात, मग त्यांना असं अनहेल्दी आणि मैद्याचे केक देण्यापेक्षा घरीच हा पौष्टिक केक बनवून द्या. पहा, लहान मुलेसुद्धा आवडीने खातील. यामध्ये मी इनो वापरलेला आहे. इनो वापरल्यामुळे याला काही इनोचा फ्लेवर वगैरे येत नाही आणि तुम्हाला इनो नसेल वापरायचं तुम्ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वापरू शकता. तुम्हीसुद्धा हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा रव्याचा केक नक्की बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक करा, घरगुती भोजनला फॉलो करा आणि हो, तुम्ही आजचा हा व्हिडिओ कुठून पाहिला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला, भेटूया आपण आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.